हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे बघा 10 वाजलेले आहेत आणि आज सगळी कामं पटापट आवरून घेतली आणि त्याच्यातनं आज माझी तब्येत पण बरोबर नाही. तर आज कपडे वगैरे ना आज जरा लवकरच धुतली होती मी. 8-8:30 वाजता ना आज माझी कपडे झालेली. तर परत इकडं भांडी वगैरे आवरली आणि आज अक्षताला माऊलीला आज पोरांना दोघांना पण सुट्टी आहे गाव यात्रेची. तर कपडे भांडी सगळं आवरून घेतलं. तर आज अक्षताला आणि माऊलीला सुट्टी असल्यामुळे ना आज काही स्वयंपाकाचा वगैरे जास्त लोड नाही. आणि माऊलीच्या पप्पांचं पण ना थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झालं त्यामुळं ते बसलेत आपलं रिक्षाचं काहीतरी काम करत. आणि माऊलीची पप्पांना मदत चालू आहे. तर माझे ना एक आठवडा झाला इतकी तब्येत बिघडली ना काय सांगायला नको इतकं. अक्षरशः इतकी चक्कर आणि इतकं असं बघा खोकला सर्दी इतकं. तर खोकल्यासाठी ना प्लीज मला काहीतरी औषध असतं तर सांगा. इतका खोकला लागलाय ना रात्रीभर अक्षरशः रात्रभर झोपता येत नाही, इतका खोकला लागतोय ना. आणि दवाखान्यात ना 2-3-4 वेळा जाऊन आली पण काही फरकच पडला नाही. तर सकाळी सकाळी असं कडक जहार ऊन पडलेलं आहे असं वाटतंय. हे बघा, पाऊस गेलाच की काय, पाऊस गेला की काय असं वाटायला लागले. तर चला आज ना जाऊबाईच्या सुवासनी येते आता तिकडं जायचे मला स्वयंपाकाला. तर म्हणलं चला पटकन आपलं आवरून घेतलं. देवपूजा वगैरे झाली आज सकाळला. उठायला पण इतका उशीर झाला, तब्येत बरोबर नव्हती ना, आजारी असल्यामुळे ना इतका उशीर. अजिबात झोप लागत नव्हती ना रात्री, इतकं त्रास होत होता ना काय सांगायलाच नको. आणि आज स्वयंपाकात ना फक्त आज ना मी आमटी आणि भात बनवला आहे, तिखट हे बनवले. तर आज फक्त ना आमटी आणि भात बनवला आहे. तर माऊलीच्या पप्पांचं बघा सारखं शेळीला वैरण टाक पाणी पाजे असं चालू असतंय. आणि घरी असताना काय ना काय कामं करायचं त्यांचं पण चालू असते. तर चला आता त्यांना जेवायला वगैरे द्यायचं आहे. तर माऊली बाळ आपलं घरात आहे, घरात असल्यामुळे बघा इतकं कसला अवतार केलाय बघ. हे का आंघोळ करू ना. हा तेल पण लावलं नाही, पावडर नाही लावली, काय सुद्धा केलं नाही बघा. हे बघा अवतार. आणि जर शाळेत जायचं असेल ना तर कसं नटून पटून बसतो. तर चला आता मला जायचं जाई तिकडं जाऊबाईच्या तिकडं. हाय. आणि आमच्या माऊलीचं सुद्धा एक हे होतं ना बरं वाटत नव्हतं ना, आता थोडंसं ना बरं झालंय. आणि आज सकाळी सकाळी का नाही आत्यांनी मला सांगितलं ऐकून ना इतकं भीती वाटायला लागले. माऊलीला मला कुठं सुद्धा जाऊ देणं असं देऊ वाटणं असं झाले. तर सकाळी सकाळी आत्यांना ना कुणीतरी ग्रुपला हे केलं होतं, व्हिडिओ पाठवला होता की आमच्याकडे बघा बिबट्या आलाय. आता जवळच आलाय बरं का, इतकं आता एक अर्धा किलोमीटर सुद्धा नसेल आमच्या इथं शिवलाच आलाय. आणि इतकं भीती वाटली बघा ऐकून. तर पोरांना तर बघा आता घरी कोण असतं. हा मला नाही भीती वाटत, माऊली म्हणतो मला नाही भीती वाटत. माऊली म्हणतो की मला नाही भीती वाटत, पण इतकं सांगते आता मोठे मोठे माणसं सुद्धा एवढं भे लागलेत ना. कोण म्हणलं? आजीनं सांगितले मला सकाळी. तर आत्यानं ना मी उठल्या उठल्या मला लगेच सांगितलं की बिबट्या आला, असं झालं तसं झालं. तर 2-3 दिवस झाले ना काल रात्री परवा रात्रीपासून बघा आमच्याकडे म्हणायला लागले सगळेजण की बिबट्या आला. तर माहीत नाही अजून काल रात्री पण दिसला होता वाटते कुणाला तरी, व्हिडिओ शूट केला कुणीतरी, म्हणजे की आता कॅमेरात बसवला होता की म्हणजे ज्यांची रानातली वस्ती ना तिथंच असं आजूबाजूला आमच्याकडे ना भरपूर असे ऊस आहेत ना, त्याच्यामुळं असं लोकांना वाटतं की ऊसात वगैरे बसला असेल. तर चला आता 10 वाजून गेल्यात जाऊबाईचे तिकडे जायचे मला. तर नक्कीच तिथे गेल्यानंतर व्हिडिओ शूट करते. घरातली सगळी कामं आवरून ना आले एकदाच जाऊबाईच्या घरी. आता इथं येते का नाही तोपर्यंत असं मला दत्त महाराजांची आणि गोमाताची मूर्ती दिसली. आमची सासूबाई पाठीमागं ना देवाला गेलो त्यावेळेस अशी मोठी छान मूर्ती आणली. तर देवाचं दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर घरी आलो बघा. तर एवढं आता सगळा सीझन संपलाय बघा. आता कुठं सुद्धा आंबे राहिले नाहीत. आणि आता आमच्या सासूबाईच्या इथं ना झाडाला तसेच आंबे राहिलेत. अजून त्याला पाड वगैरे काहीच लागलं नाही बरं का. पण आंबा काय गोड वगैरे नाही, असं इतका आंबट जसं की आपण लोणचं घालतो ना त्याच पद्धतीचा हे आंबा होता. पण आता एवढं वारं पाऊस वगैरे झालं एकही आंबा खाली पडला नाही. आता त्याचं बघून ना मला थोडंसं विशेष वाटत होतं. त्याच्यानंतर ना ते ती झोळीवाली मावशी आली. त्याच्यानंतर बघा आमच्या सासूबाईंनी ना झोळी भरायला घेतली. आणि तोपर्यंत त्यांचं झोळी वगैरे भरून होते का नाही तोपर्यंत आमचं आतमध्ये ताटं करायचं चालू होतं. आता जावा जावा सगळे मिळून आम्ही ताटं करायला घेतलं. आता मी येते की नाही तोपर्यंत त्यांचा सगळा स्वयंपाक झाला होता. आता प्रत्येक वेळेस हे असंच असतं बरं का. आता त्यांच्या सगळ्या जावा म्हणजे की 5-6 जण आहेत बघा. ते सगळे मिळून ना स्वयंपाक बनवला होता त्यांनी. आता माझं सगळं घरचं आवरून वगैरे यायचं आणि त्याच्यानंतर मग आजारी असल्यामुळे ना तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडंसं उशीर झाला यायला. आणि मी आलती का नाही आता 10 सव्वा झाला तर त्यांचा सगळा स्वयंपाक झाला होता पूर्ण बनवून.
आणि ज्यावेळेस मी येईल ना त्यावेळेस त्यांचं प्रत्येकच वेळेस ना स्वयंपाक झालेला असतो ते. तर एवढे लवकर उठतात का नाही, 4 4:15ला उठून डाळ वगैरे घालायचं सगळं पटापट ना तिघी चौघींनी आवरून घ्यायचं होतं. मग आता आमच्या जाऊबाई, नणंदबाई आम्ही सगळेजणी मिळून ना चौघी 5 जणी मिळून असं ताटं बनवायचं चालू होतं. पण आता एक असं झालं होतं की आता ताटं तर बनवून झाली होती. पण आता बायकांना कोण म्हणजे की कामाला की कोण कुठं आणि आता ही जी महिना आहे बघा सुवासिनीचंच आहे. तर प्रत्येक ठिकाणी काही बायकांना 2-2, 3-3 घरचं ना कुंकू आलेलं असते. तर मग ते कुठं, इकडं-तिकडं असं गेलेले होते. त्याच्यामुळं का नाही असं आम्हाला ताटं वगैरे करून ना थोडा वेळ थांबावंच लागलं होतं. आता असं झालं होतं की सकाळ धरणं बघा त्यांचं असं झालं होतं जावांचं आमच्या, की सकाळ धरणं एवढं मेहनतीनं स्वयंपाक बनवला आणि जेवायच्या वेळेस ना सगळीजणी बायका काही नव्हत्या. पण असं होता स्वयंपाक तर खूप छान झाला होता बघा. भात, भजे, पापडी आणि पोळ्या तर असे सांगते खूप छान झाल्या होत्या. खीर आणि कटाची आमटी आणि आता बघा जावा-जावा सगळे जर एकत्र असं काही कार्यक्रम वगैरे असेल, सुवासिनी असल्या तरच एकत्र येतो आणि थोडीशी कॉमेडी वगैरे इकडच्या-तिकडच्या गप्पा वगैरे चालल्यात, बोलण्यात ना, थोडंसं कसं टायमिंग जातं हे सुद्धा काही कळत नाही. असं काहीतरी असेल तर कामानिमित्त सगळेजण एकत्र येतो. असं जर एकत्र आलं ना खूप छान वाटतं. त्याच्यानंतर बघा मला हे चिंगूच्या घरचं पण ना आज कुंकू होतं सुवासिनीचं. तर चिंगूच्या घरी आले होते. तर हे बघा कसं हसतोय. आज त्याची मम्मी सोबत होती ना, त्याच्यामुळे माझ्याकडे काही बघत नव्हता आणि येत पण नव्हता. आता एवढं छान बोलत होता का नाही, हाय, बाय करत होता, पी घेत होता. आता ह्याचा मी पूर्णपणे आवाज बंद केला. आता काही बायकांचं ना अजून जेवण चालू होतं. आता कोण काय बोलतात हे सगळे का आवाज म्हणजे की घेता येत नाही. मी बंद केला होता. आणि चिंगूचं ना माझ्या मागं लागत नव्हतं बघा. हे बघा कसं पी घेतो प्रत्येकाला हाय, बाय करायचं, पी घ्यायचं इतकं छान बोलत होतं ना. आता नेहमीपेक्षा ना आज व्हिडिओमध्ये इतकं छान बोलत होता. आता कधी तर ना त्याचं ना आवाज हे करणार नाही, बंद करणार नाही. कधी आला तर डायरेक्ट तुमच्याबरोबर शेअर करते. तर एवढं छान बघा, आज एवढी छान स्माईल होती ना त्याच्या चेहऱ्यावरती, तर काय सांगायला नको. आज खूप छान स्माईल होती. आज मम्मी सोबत असल्यामुळं. आणि आमच्या जर घरी आला आणि ताई असली आमच्यासोबत, तर अजिबात आमच्याकडे येत नाही, जात नाही, ताईंकडे जात असतो. आणि हे बघा त्याची मोठी दीदी, तर या करतोय असं. त्याची मम्मी जसं बघा बोलायला लावणार तसं बोलत होता. काकीकडे बघ म्हणलं तरी बघत नव्हता अजिबात. ती त्याच्यातच व्यस्त होता. आणि आमच्या इकडे बघा सुवासिनीला जेवायला जेवण वगैरे झालं की असं पान, सुपारी वगैरे सगळं खायचं असतंय सगळ्या ठिकाणी आमच्याकडे असं असतंय. तुमच्याकडे पण असंच असतंय का सांगा? आणि जाता बघा जास्त वेळ बसून इकडं-तिकडं गप्पा गोष्टी करून, जेवण वगैरे करून, सगळं गप्पा गोष्टी झाल्यानंतर बघा जाताना थोडंसं नणंदबाईला व्हिडिओमध्ये घेतलं. आता त्यांचं म्हणणं होतं, की मला काही व्हिडिओमध्ये बोलता येत नाही, काय नाही. आता प्रत्येक वेळेस असंच होते बघा. कॅमेऱ्यासमोर आलं, की काय बोलावं आणि काय नाही हे काही कळत नाही. आता मला पण थोडंसं सवय झाली. अगोदर ना मला पण हे असंच व्हायचं. आता कॅमेरा धरला, की मोबाईल शूट व्हिडिओ करायला लागले, की काय बोलावं, काय नाही हे काही सुद्धा कळत नव्हतं. आणि जी बायका राहिली होती बघा जेवायची ती परत अजून आली होती. त्यांची ताटं पुंजलेली. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय. परत भेटूया एका नवीन आणि